नमस्कार. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारताच्या लोकशाहीला गणना केली जाते. परंतु या लोकशाहीच्या आता सध्याला चेष्टा-मस्करी, थट्टा चालू आहे. कारण की आपण पाहिलं असेल की मागील निवडणुकीमध्ये या नगरपालिकाच्या निवडणुकीच्या आणि महानगरपालिका व इतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात 4 ते 5 वर्ष झालं खंड पडलेला आहे. परंतु ज्या निवडणुका होणार होत्या, निकाल कोर्टाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल जाहीर केला आणि त्यांना एक डेडलाईन दिली. त्या डेडलाईनमध्ये निवडणुका होणे बंधनकारक होतं. परंतु बाटी आयोगाचा चुकीचा निकष लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात पंचायत समिती व नगरपालिकेची आरक्षणं बदलली आणि मोठ्या प्रमाणात 50% पेक्षा जास्त आरक्षण लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात निवडणुका रद्द करण्याची पाळी निवडणूक आयोगावर आली. आपण मागील 2 ते 3 वर्षापासून पाहतो की शिवसेना पक्ष कोणाचा, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे कोर्टात निर्णय निवडणूक आयोगामुळेच लांबणीवर गेलेला आहे. परंतु तो निकाल तर लांबणीवर गेलेला असताना सुद्धा आज ज्या निवडणुका होणार आहेत याचा सुद्धा निकाल काल नागपूर खंडपीठाचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तो निकाल सुद्धा पुढे ढकललेला आहे. जो 2 तारखेला मतदान होऊन 3 तारखेला निकाल लागणार होता तो निकाल आता 21 तारखेवर गेलेला आहे. याच्यावरून असंच दिसते की कुठेही निवडणूक आयोगाचा ताळमेळ नाही आणि मोठ्या प्रमाणात इथे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होत आहे. परंतु ही लोकशाही प्रबळ होण्यासाठी इतर ह्या गोष्टीमध्ये सुद्धा न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग या सर्वांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ही लोकशाही पुन्हा एकदा बळकटी देणं गरजेचं आहे. नाहीतर या लोकशाहीवरला विश्वास उडेल आणि जी भारतातली लोकशाही आहे असा प्रकारे गाजावाजा करत होते की भारतामध्ये की 1 नेशन 1 इलेक्शन. परंतु ज्या नगरपालिका आहेत याचं इलेक्शनसुद्धा व्यवस्थित घेता येत नाही महाराष्ट्र सरकारला. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोग या सर्वांची नाचक्की झालेली आहे. याच्यावरून एकच जाहीर होतं की कुठंतरी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप, न्यायव्यवस्था यांचा हा प्रभाव या निवडणुकीवर जाणवत आहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.